मित्रांनो, चला आज मी तुम्हाला एक चांगला स्टॉक सांगणार आहे जो की मिड कॅप स्टॉक आहे. परंतु हा स्टॉक जो आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा, तुम्ही सर्च करा. वाटलं तर मी त्याची लिंक तुम्हाला टाकतो त्याच्यामध्ये. पण तुम्ही चार्ट वाईजसुद्धा बघू शकता. त्याच्यामध्ये चार्टमध्ये तुम्ही जाऊन तो कोणत्या साली कितीला होता आणि आज कितीला आहे, ह्याची ग्रोथ किती झालेली हे तुम्ही लक्षात येऊ शकतं. त्यासाठी आज मी तुम्हाला काही स्टॉक सांगतो. एक जो जुना स्टॉक आहे तो तुम्ही बघा. तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात येईल की एक स्टॉक सर्चिंगमध्ये किती ही एकच म्हणून नाही आहे, अजून 2-3 खूप स्टॉक आहेत. मी प्रत्येकाचे व्हिडिओ टाकत जाईल. जुनेच व्हिडिओ मी आता तुम्हाला रिपीट का करतो आहे, कारण त्यांची जी ग्रोथ झालेली आहे ती तुमच्या लक्षात यावी म्हणून मी तुम्हाला हे टाकतो आहे मित्रांनो. कारण कसं आहे, जेवढं तुम्ही संयम बाळगाल, जेवढं तुम्ही थांबाल, जेवढं तुम्ही वेटिंग गेन कराल, तेवढं तुमचं प्रॉफिट जास्त होणार आहे. तर तुम्हाला मी आता जो स्टॉक सांगणार आहे त्या स्टॉकमध्ये कमीत कमी किती पर्सेंटेज त्यानं रिटर्न दिलेलं आहे, काय नाही, हे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला एक काम करावं लागेल मित्रांनो, की तुम्ही जो माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा, जो पहिला व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहायला हवा. तो तुम्ही पहा आणि व्यवस्थित पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तो स्टॉक कुठं आहे होता, आता ह्यांनी कुठं आहे हे सांगतायत. त्या प्रत्येक स्टॉक मागं माझा सांगण्याचा उद्देश काय होता, आणि त्यावेळेस मी तुम्हाला लॉंग पिरियडमध्ये 1-2 वर्षासाठी थांबा म्हणलं असेल किंवा किती वर्षासाठी थांबले हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पहा. कारण तुम्ही पाहिल्याशिवाय आणि आताची कंडिशन पाहिल्याशिवाय, तुम्ही ऑब्झर्वेशन केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये कंपॅरिझन तुम्ही करू शकणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या दोघांमध्ये व्यवस्थित बघताल की बाबा चला की आपण ह्या 2 स्टॉकमध्ये काय डिफरन्स होता, की आता काय डिफरन्स आहे, नंतर काय डिफरन्स आहे, तुम्हाला ते लक्षात येईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हा स्टॉक सांगतो मित्रांनो. तर चला आता तुम्हाला मी त्या स्टॉक डायरेक्टली तुम्हाला स्टॉककडेच घेऊन जाणार आहे. तुम्ही तो स्टॉक बघा आणि तुम्हाला ते स्टॉक बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. तर मी त्या स्टॉकचं नाव टाकतो आहे मित्रांनो इथं, JBMA हा स्टॉक आहे. JBMA हा तुम्हाला इथं ॲटो म्हणून दिसतच आहे. तो ॲटो असल्यामुळं तुमच्या लक्षातच येत असणार आहे मित्रांनो की ॲक्च्युली हा बहुतेक मला नेटचा प्रॉब्लेम आहे, इथं जरा दिसत नाही असं वाटतं आहे. आपण डबल त्याला ओपन करूया. JBMA हा स्टॉक सध्या मित्रांनो कितीला आहे काय नाही तुमच्या लक्षात येईल. थोडं आपण इथं क्लिअर करूया आणि डबल टाकूया. JBMA नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो दिसत नाही, आणि विशेष म्हणजे आज रविवार पण आहे, मार्केट बंद असतं, त्याच्यामुळे ते दिसत नसावं कदाचित. तरी बी आपण चेक करूया. रिफ्रेश करतो आहे मी डबल, तर कदाचित ते दिसेल आता मला वाटतं. हां मित्रांनो, आता दिसत आहे. आता नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे दिसत नाही. आता सध्या 1879ला होता मित्रांनो, सध्या करंटली चालू आहे, आणि हाय त्यानं 1937 मारलेला आहे. म्हणजे हा कमीत कमी 1937ला गेलेला होता असं तुम्हाला ह्याच्यावर मी इथं आपण 1937 लास्ट समजू, कारण तो 2000च्या जवळपास गेलेला होता. तुम्हाला मी चार्टमध्ये दाखवतो मित्रांनो तो किती आणि कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी कुठं होता आणि काय होता. आपण बघूया. थोडंसं नेटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं वेटिंग करावं लागेल तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे, ओके. आता आपण बघतोय. हो का, इथं तुम्हाला ही कॅन्डल आहे, डेची कॅन्डल मी वर लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल वन डे म्हणून. तर ते 2000 धरून चालू, आपण 2010च्या ऐवजी 2000 धरून चालू की इथपर्यंत गेलेला होता. आता आपण काय करू मित्रांनो, इथं एक कॅन्डल घेऊ. ही कॅन्डल घेऊ आपण. समजा इथं ही कॅन्डल कितीला आहे, म्हणजे 1200ला होती समजा ही. आता आपण मंथ वाईज कॅन्डल जर घेतली, समजा मंथ वाईज जाऊया आपण, हे जर आपल्याला वेळ लागेल. हां, तर आता बघा मित्रांनो, मंथ वाईज जाऊया. तर 200-300 रुपयाला कुठं एखादी कॅन्डल होती, आपण चेक करूया. ही कॅन्डल आपण या बॉक्समधली सॉरी हां, तर ही 1 ऑगस्ट 2022ला मित्रांनो हा 354ला होता. तर तुम्ही आज ॲक्सेप्ट करू शकता की आज तो 2000च्या घरात आहे. किती टक्के रिटर्न तुम्हाला भेटलेला आहे हे तुम्हाला मी हातचा आरसा दाखवतो आहे, समोर तुमच्या आहे. सगळी ही गोष्टी तुम्ही चेकआउट करा, तुम्ही स्वतः चेकआउट करा. कारण स्टॉकचा ग्रोथ होणं ही आपल्या पैशाची ग्रोथ आहे आणि आपलं बेनिफिट आहे. त्यासाठी मी जे काही स्टॉक सजेशन करतो आहे ते तुम्ही स्टडी करून घेत जावा. मी म्हणतो म्हणून नाही, पण स्टडी करून घेत जा. मी पण स्टडी करून देत जातो आणि चांगलाच प्रयत्न होतो माझ्याकडून बी. पण काही असे अनेक स्टॉक आहेत माझ्याकडून जे की मी तुम्हाला आज पहिल्यांदा एक स्टॉक दाखवतो आहे, JBMA म्हणून. हा स्टॉक माझ्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही नक्की बघून घ्या. ह्याची काय ग्रोथ आहे. ऑटो सेक्टरचा स्टॉक आहे. अजून बी हा कुठं जाणार आहे आपण ह्याची आपण आता सध्या
2000पर्यंत आहे. 2000ची लेवल जर तुटली तर तो कदाचित 2250 वगैरे जाऊ शकतो. आणि कुठलाही स्टॉक तुम्ही 1 2 3 वर्षासाठी ठेवला तर तुम्हाला चांगली ग्रोथ देऊन जातो. कमीत कमी 90% तर एखादी चांगले स्टॉक असतात की जे रिटर्न देण्याचे प्रयत्न करतात. काही स्टॉकला प्रॉब्लेम असतो फायनान्शियल वगैरे, तर ते स्टॉक जास्त वर जात नाहीत. फक्त तुम्ही त्या स्टॉकमध्ये डेप्थ किती आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम कसा आहे, सेल कसा आहे, हे थोडंसं बघत जावा. त्याच्यामुळं स्टॉक ॲनालिसिस चांगलं जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला स्टॉक चांगला मिळतो. तसे माझे काही स्टॉक आहेत. आता ह्यापैकी एक JBME आहे. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो स्टॉक सांगेल. त्याची बी तुम्ही काय ग्रोथ झाली ती बघा आणि मला कमेंटमध्ये निश्चित सांगा मित्रांनो. चला, धन्यवाद मित्रांनो.